9वा महिना लागलेला आहे, संपत आलेला आहे. तर आम्ही ब्लड टेस्ट करायला आलेलो आहे. ब्लड टेस्ट केलेला आहे आणि तिथं चेक केलेली आहे आणि सोनोग्राफी सांगितली काढायला. तर बघा सिमरनला आज आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहेत. थोडं तिला दम लागत होता याच्याकरता. तर आता 9वा महिना चालू आहे. सोनोग्राफीचं दिले लिहून त्यांना. तर चला आता आम्ही चाललो आहे नारळ पाणी प्यायला. त्याची सिमरनला द्यायचं नारळ पाणी. मी नाही पित आणि सांगते माझ्या फोटो तेव्हापासून मी नारळ पाणी प्यायची. तुम्ही तेव्हापासून सोडलं तर आतापर्यंत पिलंच नाही. तर काहीच मला आवडतच नाही. माझ्या करिश्माची एवढी परेशानी झालेली, पण माझी सिमरन मस्त खाते पिती चांगली स्ट्रॉंग आहे. मला काही टेन्शन नाही आहे. नारळ पाणी टाकतोय. तिला काही विचारलं करिश्माला माझे तर उलटेच करायची. पण माझ्या सिमरनचं तसं नाही आहे. एकदम चांगली आहे ती. एकदम मला बरं वाटतंय. खाती पिती तर जेवण वगैरे म्हणजे तिला व्यवस्थित जातं. सगळ्या उलटेच करायची. मला जेवण गेलंच नाही. हां, जेवणच गेलं नाही मला. तिला जेवणच गेलं नाही अजिबात. तर चला आपण जाऊया पहिले. आता एक नारळ पाणी पाजून. मी पण सकाळपासून फक्त चाय पिऊन आलेली आहे. एक खारी खाल्लेली आणि चाय पिलेला आणि थोडा भात बनवलेला सांचीला आणि सीजनला. तसं आम्ही पण काहीच खाल्लेलं नाही आहे. फक्त चहा खारी खाल्ली तिनं पण आणि मी पण. आता तिला नारळ पाणी पाजतोय. कोणी घेतले नारळ पाणी. मला पण बोलतात मी पीत नाही. मी जाऊन लस्सी पिते. मला आवडतच नाही नारळ पाणी. मला आवडत तर ते नसते. मला आवडतच तुम्ही जाऊन नाही दोघी पेटत मी लस्सी पिऊन येते. अगं मी काय खाल्लं नाही ना, मला भूक लागली. आम्हाला चक्कर यायची माहिती आहे. तर आता आम्ही इकडे सोनोग्राफी करायला आलेलो आहे. सोनोग्राफीमध्ये आपला कळेल टायमिंग वगैरे. हो चल तिकडे पुढे. तर आता 1-2 नंबर आहे. 2 नंबरच्या लगेच आमचा नंबर आहे. तोपर्यंत आम्ही बसलेलो आहे. मला लस्सी प्यायची होती पण लोक लगेच निघाले तर लस्सी पण नाही पिली. आज त्यांचं झाल्याच्या नंतर ती तर काही 2 वाजलेले आहेत. आपण किती वाजता निघालेलो गं घरी? सकाळी किती वाजता निघालो होतो आपण? 11 वाजता ना का 12 वाजता? आपल्याला मेन तिकडं नंबर नाही लावला ते ओळखीची. हां त्याच्यामुळे मोठी लाईन होती. आता किती टाईम लागला असता? आता पण अजून नसतं लागलं. मन झालं असतं ते. ओळखीचे असल्यामुळे काय टेन्शन नाही. आता बघू आम्ही 12 वाजता निघालो. म्हणजे मी उठल्याने लोक अचानकच नंबर नाही. इथे पण नंबर नाही. पूर्ण खाली आहे. म्हणजे मी उठली 10 वाजता उठले आज. ते दादा शाळेत नाही गेलं त्याच्यामुळे ते लोक अचानकच मला म्हणजे चला आमच्यासोबत. त्याच्यामुळे तुम्ही काय खाऊन आले असं काहीच खाल्लं नाही. तपासलं नाही तिला. आम्ही फक्त ब्लड टेस्ट केले आणि सोनोग्राफी वगैरे. सोनोग्राफी मॅडमला वगैरे नाही दाखवलं एकदम. म्हणजे पहिले बघू सोनोग्राफीत काय बोलतात त्याच्यानंतर दाखवू नाही का. थोडे दिवस बाकी आता. हे बघा सर्व हॉस्पिटल खालीच आहे. फक्त एकच पेशंट आहे यांच्यानंतर आमचाच नंबर आहे. जाऊ आपण 2 वाजले 2:30 वाजेपर्यंत घरी जाऊ. गेली आता मध्ये सांगतो दोघं. एकच जण आहे तर मम्मीला मी खूप नवीन आहे कारण की मम्मीला कळत मला काय कळत मम्मीला. ते बघितलं का तू सोनोग्राफी? मी सोनोग्राफी बघितलं का अख्खं बाळा दिसलं मला. तर सांगते ना आता रिपोर्टमध्ये काय सांगते. The next day. प्लीज वेलकम टू यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं करिश्मा आरजादे यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललो आहे थोडीशी शॉपिंग करायला सांचीसाठी. तर तिला रेग्युलरसाठी थोडेसे कपडे घ्यायचे. थोडेसे सीझनला पण घेऊया आपण. आणि सांचीचं बघा पार्सलसुद्धा आलेलं आहे. आताच आम्ही जात होतो तर घरूनच निघालो की लगेच पार्सलसुद्धा तिने मागवलेलं होतं. तर ते दाखव सांची तुझं पार्सल. हां खोलून दाखव त्याला.
थोडीशी ट्रॅफिक आहे रस्त्याला. आता आले हे गणेशगड. आता आलेला आहे गणेशनगर. म्हणजे आम्ही मग तू सगळा ऍड्रेसच सांगते का? काय बोलते राज? अगर गाइस तुम्हाला आपल्या घरी यायचं असेल तर बोलचंदला या पहिलं मग गणेशगड येईल, मग काटकपाला येईल, मग रामचंद्र येईल, मग तवा इकडे या. काही माझ्या कपड्याचा जो कलर आहे तोच कलर आहे. हा, सांचीचा जो कलर पर्पल ड्रेसचा पण तोच कलर आलेला आहे. तर छान ड्रेस आहे, मला पण आवडला होता. सांचीने मला दाखवला, मम्मी मला आवडला. दाखव इकडे आणि मी खोलून दाखवते. तर आपण बघूया खोलून कसा ड्रेस आहे. सांचीची ना खूप शॉपिंग होत्या, चालूच आहे सांचीचं. बिचारा दादाला तर एकच शॉपिंग. तर बघा, मध्ये जायचं मंगोलास ना. हा आहे टॉप. ते काहीतरी पडलं. हा तर बघा, सांचीने पण हाच कलर घातलेला आहे. आता मी उद्या ह्यात घालन. तर हा असं वेअर करायचा. बघा इथे बांधायचं आहे असं मस्त पाठीमागे. आणि कुर्ती आहे ही एक. हे बघा पाठीमागून. आणि हे काय आहे? हा बघा एकदम छान आहे. आणि एक पॅन्ट सुद्धा आलेली आहे. तर मी तिला थोड्या दिवसाने हा ड्रेस घालेल ना, मग मी तुम्हाला दाखवते. हा, तर हा ड्रेस ती रक्षाबंधनला घालणार आहे. तर तुम्हाला मी लगेच दाखवेल. सांची दाखव ग. खूप छान आहे. पर्पल कलर आहे, तिला आवडतो. आणि तिने सुद्धा पर्पलच कलर घातलेला आहे. माझी अजून शॉपिंग होणार. डीमार्ट वरून ती अजून सुद्धा शॉपिंग करणार आहे. आपण बघू. सांचीला मी किती साईज लहानच मागवलेली आहे, कारण की गेल्या वेळेस तिला मोठा मागवलेला ना, तर तिला जास्तच मोठा झाला, म्हणून थोडी साईज लहान मागवली. तर आवडलं सांची तुला? खूप आवडला. आवडला ना? आता पॅकिंग करून घरी गेल्यावरती आपण घालून बघते ना. आता घरी आला असं तर तिने लगेच घातला असता, पण आम्ही आहेत आता गाडीमध्ये, तिला काय करता येत नाहीये त्याच्यामुळे. हे घे तुझा ड्रेस तुझ्याकडे. आणि माझ्या दादाला सुद्धा मी मागवलेला आहे कुर्ती पायजामा मागवलेला, पण तो बोलला मम्मी नको मला ना, तू जेव्हा मला डायरेक्ट मार्केटमधून म्हणजे जुडिओमधूनच शॉपिंग करायची आहे, तर त्याला आपण नेक्स्ट टाइम त्याला घेऊन जाऊ जुडिओमध्ये. बघू आता गेलो तर जाऊ. त्याला पण आता पण काहीतरी डीमार्ट मधून घेऊन जाते ना. आता आम्ही चाललो आहे डीमार्ट मध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी, घरी सामान खरेदी करायला. तर बघूया. दादाला पण घेऊ आणि सांजीला पण घेऊ. तर गाईज आम्ही खूप लेट निघालेलो आहेत घरून. 5:30ला. 5:30ला. सांच्या स्कूलला गेली का नाही तू? नाही, मला डोळा दुखू लागला, फोडी झाली. म्हणजे सांचीच्या डोळ्याला थोडीशी छोटीशी फोडी आलेली आहे. काल आली होती, पण काल मी तिला जबरदस्ती शाळेत पाठवलं. आणि आज थोडी जरा ती बोलत होती मम्मी डोळा दुखतं सकाळी उठल्यावर. तर म्हणलं जाऊ द्या, आजचे दिवस जाऊ नको, आणि उद्या तर संडेच आहे, म्हणजे उद्याचा पण दिवस गेला. आणि मंडेला जाशील ना सांची? येस. हे आमच्या इकडचे MIDC आहे, कंपन्या तिथे सर्वच कंपन्याच कंपन्या. तुमची कोणती MIDC? बोलते सांची दादाला जमत नाही. मग दादाला जमतच नाही. बघा कशा हालत बघा. चल आपण जाऊया आता डीमार्टमध्ये. त्या दिवशी आईस्क्रीम घेतलेली ती नाही घ्यायची सांची? नाही, मी चॉकोबार खाते. चॉकोबार खाती ना, ती चांगलीच नाही लागली ना. चल चल जाऊया. हा, आता आम्ही चाललो डीमार्टला. पळू नको, पडशील. बघा माझी सांची. कुठे गेले हो? चल नको. सांची खाली उतर. दादा त्याच्यासाठी टी शर्ट बघतोय. सांचीला बघून मी घेतलं पॅन्टी, हाफ पॅन्टी. आणि रेग्युलरसाठी शॉर्ट बघतात दादाला. बघ जास्त मोठं नाही झालं का ते? मोठं ते 13 सुद्धा 14 11 ते 12 घे.